नमस्कार मित्रांनो, आपण नेहमी स्तोत्र ऐकत असतो, बोलत असतो. आपल्या सर्वांना 4 वेद सुद्धा माहीत आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या सर्व वेदांमध्ये 4 प्रकार आहेत: मंत्र, संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. आता पहिला प्रकार म्हणजे मंत्र, आणि आपण आज आणि यापुढे मंत्र जाणून घेणार आहोत. हे मंत्र आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत आणि आपल्या सर्व व्याधी कसे दूर करतात ते आपण जाणून घेऊया. मंत्र म्हणजे पवित्र ग्रंथांमध्ये लिहिलेले आणि प्राचीन काळापासून जपलेले शब्द, अक्षरे. आपण नवरात्रीमधील 9 देवीचे रूप पाहिले आणि त्यासोबत तिचे मंत्र, आणि ते मंत्र आपल्याला आपल्या शरीरातील चक्र सक्रिय करण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि त्या चक्रांना ॲक्टिवेट करायला कोणती योगासने आहेत ते देखील पाहिले. मंत्र याचा अर्थ मननार्थ त्रायते इति म्हणजे मंत्र, म्हणजेच जो आपल्याला लिबरेट करतो, जो आपल्याला आपल्या मनातल्या चित्त, वृत्ती यांना मुक्त करतो. आणि म्हणूनच जर का त्याचा अर्थ समजून त्याचं उच्चारण नीट केलं तर त्याचा फायदा आपल्याला दिसून येतो. हे मंत्र ध्यानासाठी वापरले जाते, ज्यामुळे मानसिक शांतता, एकाग्रता आणि शारीरिक दोष दूर होण्यास मदत होते. याच सोबत जर तुम्ही योग, ध्यान करत असाल तर मंत्र हे प्रभावीपणे काम करतात. मंत्र काही देवदेवतांसाठी आहेत, काही ग्रहांसाठी आहेत आणि काही शारीरिक चक्रासाठी आहेत. काही मंत्र लांब असतात तर काही लहान. एका शब्दाच्या मंत्राला बीज मंत्र म्हणतात. बीज मंत्राचा जप करून देवतेचे सार प्राप्त करता येते. मंत्रांचा जप सामान्यतः देवता किंवा घटकांची स्तुती करण्यासाठी किंवा त्यांना प्रसन्न करण्यासाठी केला जातो, जेणेकरून त्यांना इच्छित वरदान किंवा अनुकूल परिस्थिती मिळेल. जर तुम्ही नास्तिक असाल किंवा अध्यात्म म्हणून करायचं नसेल तरी तुम्ही एक थेरपी म्हणून करू शकता, कारण मंत्र उच्चारताना आपण आपल्या मेंदूमध्ये एक प्रकारच्या लहरी निर्माण करत असतो. नेगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्ह कंपनं आपल्या शरीरात निर्माण करत असतो. आपण ह्या व्हिडिओमध्ये देवदेवतांचे बीज मंत्र पाहूया आणि पुढील 2 व्हिडिओमध्ये पंचतत्व आणि शारीरिक चक्र यासाठी मंत्र आणि त्यावरील योगासने पाहूया. आपल्या समतोल जीवनासाठी मंत्र, योग आणि योग्य आहार हे खूप गरजेचे आहे. प्रमुख देवदेवतांचे बीज मंत्र खालीलप्रमाणे. पहिला आहे ओम. ओम हे सर्व मंत्रांचे मूळ मानले जाते. सर्व शक्तिमान, शांती आणि निर्मितीचा मूळ ध्वनी. ओम म्हणजे प्रणव. दुसरा आहे श्रीम. हे बीज मंत्र महालक्ष्मी आईचे आहे. महालक्ष्मी आई समृद्धी, संपत्ती आणि वैभवाचे प्रतीक मानलं जातं. तिसरं ह्रीम. हा बीज मंत्र महामाया, भुवनेश्वरी आईचे आहे, जी ऊर्जा, सृष्टी आणि शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. चौथा आहे क्लीम. हा बीज मंत्र कामदेव किंवा कृष्ण ह्या देवांसाठी वापरला जातो, कारण ते प्रेमाचे प्रतीक आहेत. तसेच आकर्षक इच्छापूर्तीसाठी ह्या बीजमंत्राचा वापर केला जातो. पाचवा आहे ऐन. हा मंत्र सरस्वती आई म्हणजेच ज्ञान, विद्या आणि बुद्धीसाठी वापरला जातो. सहावा आहे गण. हा बीज मंत्र श्री गणेश म्हणजेच विघ्नहर्ता, बुद्धी आणि यशाचे प्रतीक आहेत. सातवा आहे द्राम. हा बीज मंत्र श्री दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी वापरला जातो. शारीरिक आणि मानसिक ताण दूर करण्यासाठी आपण ह्या मंत्राचा वापर करतो. आठवा आहे शम. हा बीज मंत्र शनिदेवासाठी आहे. कोणतेही दोष किंवा अडचणी दूर करण्यासाठी ह्या मंत्राचा वापर केला जातो. नववा आहे राम. हा बीज मंत्र प्रभू श्री राम यांना समर्पित आहे. आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी आणि आत्मशक्तीसाठी ह्या मंत्राचा वापर होतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.